अनुकूल काळ आहे. अनुकूल आहे काळ, अनुकूल काळ आहे. खरं चांगला काळ आहे यावेळेला. राज्य सत्ता सरकार अनुकूल आहे आपल्याला. अजून राजसत्तेपर्यंत अजून अलीकडेच आहे. पुन्हा राजसत्तेपर्यंत कळू द्या तिथल्या लोकांना, स्वतःहून दे पैसा देतात. इतका साधा करणारा वर्ग पुन्हा तुमच्या केंद्रामध्ये पुन्हा आहे. आता आपल्या महाराष्ट्र घेतला, एवढा धर्मस्थान आपली संस्था आहे, अरे का, आणि त्याला प्रचारकाची आवश्यकता आहे. कोणी फडणवीस असो का शिंदे असो, आमचे प्रचारक संस्था जेवढे करते तेवढं कोणी करतो. सामान्य गोष्ट नाही आहे. इथला पोरगा नाही का, त्याच्यामध्ये निषेध दिसणार नाही, विधीने वागणार आहे. बाकीच्या ह्याच्यामध्ये कुठं विधी तसाच निषेध. फक्त काय त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये अण्णासाहेब हजारे एक होतं, त्याने वारकरी संप्रदाय जिवंत ठेवला. अण्णासाहेब हजारे अजून टोपी धोतर त्याचा फोन आला ना, गडकरी घाबरतो. सगळे मंत्री घाबरतो. नैतिकता जबरदस्त, नैतिकता जबरदस्त जबरदस्त. 100 वर्षाच्या काळामध्ये संस्थेचं केवढं मोठं कार्य आहे. संस्थेला लक्ष दिलं नाही म्हणून, नाही तर कॉलेजपेक्षा बिल्डिंगा चांगल्या झाल्या. मामांचं काम कोणाला मागायचं नाही, कोणाला मागायचं. मामाने एक शब्द टाकला असताना महाराष्ट्राने घेतलं. आता ते पुण्याचं कॉलेजच कसलं आहे मामांचं, असे दगड आहेत ते, किल्ल्यासारखे दगड आहेत ते. इथं मामांचं कॉलेज पुण्यातलं सुंदर आहे बाबा. एसपी कॉलेज, हो, एसपी कॉलेज, परशुराम कॉलेज, ते बिल्डिंग जबरदस्त, पूर्ण किल्ल्यासारखंच आहे. संस्था म्हणूनच ओळखली जाते. मामाची संस्था म्हणून ओळखल्या जाते. कोणाची मामाची. ब्राह्मण असूनही ब्राह्मण्यत्व नव्हतं त्यांना. ब्राह्मण असूनही ब्राह्मण्य नव्हतं. खरं ना, इथं बसू नको तिथं बसू नको. मूळ जोग महाराजच तसे नव्हते म्हणून मामा. नागपूरला सत्ता होता. मग जेव्हा स्वतंत्र जेवण करून यांना जायचं होतं मामासाहेबाला. एक लेले म्हणून होते, मामाचा मोठा अनुग्रही. मग जेवण करून जायचं मामाला. आता इतर ब्राह्मण वेगळे, मामांचे साधा धोतरा आणि उपरणं याच्यावर जेवण केलं. इतका कर्मठपणा नव्हता. इतरांच्या बरोबर सोळं नेसून बसायचं आणि त्याला घेऊन, त्या लेल्याला घेऊन साध्या पोशाखात बसले. समाजामध्ये कसं वागावं मला माहिती. नाही तू बस तिकडे दूर, मी बसतो इकडे दूर. पंगत असली म्हणजे स्वतःहून वाढायचे लाडू. काय करायचं, पंगत वाढायचे स्वतः. मामासाहेब मग काय पंगत वाढायचे मग स्वतः. आपले लोहिया महाराज होते, मामा लाडू वाढायला लागले. लोहिया महाराज वारले ना, माहेश्वरी धर्म. हे तुला म्हणजे लाडू देणार नाही, तुला डायबिटीस झाला. मामा म्हणायचे असं.
पुढे गेले तुला लागलं आणि प्रत्यक्ष पाहिलं बाबांकडे जुन्या आठवणी बाबाच्या मनात जर राहिले ना लय यांचं लय फायदे होणार आहे. पण यांना कोणी असं सांगणार मधू आहे ना मधू परीक्षा घेत होतो त्याला काहीतरी चहा पाहिजे होता संधान गुरुजींना मामा आचार्य कुठे होते गेला असेल तर मग मामा आचार्य नाही म्हणे तू करून आण म्हणे मग मधू सुद्धा आता हा पडला मराठा मामा पडले ब्राह्मण तुम्ही जरी ब्राह्मण नाही तर ब्राह्मण्यात बापरे म्हणजे वारकऱ्याच्या हातचं खायचे मामा. हा वारकऱ्याच्या हातचं खायचे. हा काही चहा तर घेत होते आता. चहा घेत होते चहा घ्यायचे. गुरुजीकडे जायचे नाही बाबा गुरुजीला त्यांचे नाव त्यांनीच पाडले गुरुचे नाव शांताराम गुरुजींना पाणी दिलं नाही गुरुजी नाव ते म्हणून गुरुजी नाव पडलं. मामानेच नाव ठेवलं. पाणीच नाव ठेवलं म्हणतात शांताराम गुरुजीचं गुरुजी म्हणून. विद्यार्थी म्हणून हा गुरु ज्ञानेश्वरी सगळ्यात हात खंड होता. शांताराम गुरुजी. लोक म्हणायचे ना ज्ञानेश्वरी शांताराम सांगायचे नमनच सांगायची ती नमनच सांगायची. धुंडा महाराज म्हणायचे शांताराम गुरुजींनी ओवी घेतली की त्याचे 4 तुकडेच पाळले 4 तुकडे पाडून मग बोलायचे. धुंडा महाराज वर्णन करीत होते. 13 अध्यायपर्यंत गुरुजीने आम्हाला ज्ञानेश्वरी आणि पूर्ण विचार सागर गुरुजीने शांताराम गुरुजी 13 अध्यायपर्यंत ज्ञानेश्वरी पूर्ण विचार सांगा तेव्हा तब्येत चांगली राहील. आणि प्रवचनामध्ये केवळ नमनच सांगायची ती नमनच सांगायची. मावळ बाबाने सेवा फार केली फार केली म्हणजे फार केली. अशी सेवा पाहायला मिळणार नाही. सवडी सारखी असायची. ते तुमचे अगोदर आलेले आहे का संस्थेत कोण विठ्ठल भाऊ? नाही अगोदर गुरुजीची सेवा करायची. नाही तुम्ही संस्थेत बाबांच्या हातावर आले का तुम्ही म्हणजे माझ्या अगोदर होती. हा शिक्षक म्हणून आम्हाला एका वेळेला नंतर लागले ते बाबांच्या नंतर शिक्षक लागले पण अगोदर संस्थेत तेव्हा गुरुजींची सेवा करायची तुम्ही यायच्या गुरुजींच्या जागेवर गुरुजींच्या जागेवर गुरुजी मामानेच ठेवलं लगेच. मामानेच ठेवलं. शालेय शिक्षण कमी आणि उत्कृष्ट वेदांत सांगायचे बोलले बाबा. त्यावेळेला शिक्षण कमी होतं त्यावेळेला. शालेय शिक्षण जरी कमी होतं पण गुरुजीच्या सहवासामुळे उत्कृष्ट वेदांत सांग. लय सुंदर गुले बाबांचं. लय गोड. खूप छान पुस्तकं बघायचं गुरु हातोटी. 2-3 पुस्तक वाचून पाहिजे. हो बाबा. फार सुंदर पाठ पण सुंदर. मावळवी तो विश्वाभास हो वगैरे. पुन्हा भक्तिप्रेम सुखून देणारे आणि काय हो हो आहे आनंद गुरुजींच्या. आनंद नित्य निरामय हो 2-4 पुस्तक आहे आहे. फार सुंदर आहे. सगळा वेदांतच आहे. फार सुंदर आहे. वेदांत आहे. सगळा वेदांत. मेरा वेदांत आहे भक्ती आहे कर्म आहे. हो प्रवचनाचे सुद्धा आहे ना. हो ते आपले लोक थोडा आपण अडाणी लोक आहोत. जुन्या लोकांचं वाङ्मय जपून ठेवलं पुढे भेटत नसतील. पूर्वी कुठलं लोकांच्याकडून ऐकायला मिळायचं
बरं का. कीर्तन करावं तर वारकरी शिक्षण संस्थेतल्या पोरांनी करावं. लोक म्हणजे वारकरी नाही वा कोणी करावं. संस्थेच्या मुलांनी व्यवस्थेचा भंग सोडवताना तो वारकरी शिक्षण संस्था असे लोक म्हणायचे. इतकी प्रसिद्धी होती. वा आताही तसंच आहे. आताही तसंच. दुसरे कोणी सोडवत नाही म्हणून नाही एवढे नाही. संस्थेचे विद्यार्थी चांगले सोडवतात. 25 विद्यार्थी एका पाठाला कीर्तनकार आहे. डिग्री घेण्याकरता इथं आलेले. मागच्या वर्षी 25 विद्यार्थी कीर्तनकार. आता 3ऱ्या वर्षाने गेले ते केवळ डिग्री घेण्याकरता. टिपनं पाठ करतात. काही कथाकार बी आहे. बाबा गुरुजी मायावाद सांगायचे का हे चिदविलास? दोन्ही ह्याच्यात तयार केलं. दोन्ही सांगायचे. समन्वय करून मायावाद सगळं तयार होते. शंकराचार्य चांगला अभ्यास लावला. हा त्या पण सारा धर्म कोणी ठेवला जोग महाराजांनी. तैसा नव्हे सकटाचे मी माते सारावे मग घ्यावे तैसा नव्हे आगवे सकटचे. आगवायचे म्हणून जग पर्वते सारवणे पाहिजे माते तैसा नव्हे उखे ते आगवण्याचे. निराश करायचा आणि मग घ्यायचं तसं नाही. सगळा कोण आहे मीच आहे. हे उलटा अर्थ करतात. चिदवलाच होता. हा चिदविलास. चित्तचा विलास म्हणतात. म्हणजे चित्तचा काय आहे विलास नाही. असा असा अर्थ करणार नाही. खंडन करणार आहे. आणि चित विलासा म्हणजे चित येव परमात्मा देव करला. शंकराचार्याने माया मांडलेली. एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराजाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भाष्यकाराचे वाट पाहतो. त्याने मायावाद वाढला. एक साखरे महाराजाचे मानित होते. साखरे महाराज चिदविलास आपले लोक मानतात. जोग मार्गांचा आहे चिदविलास. साखरे महाराज मायावाद मानतात. असं म्हणतात. नाही मायावाद आहे. चिदविलास नाही माहित आहे ना बाबा. काय आहे? आपल्याला मूळ सिद्धांत किंवा एकमेव द्वितीय ब्रह्म अजातवाद. हो बरोबर. तो अजातवाद सिद्ध करून दाखवायचा असेल तुम्हाला माया न म्हणता नाही सुद्धा काय करते ते अजातवाद सिद्ध करून असं आहे. माया मागूनही अजातवाद काय होतं सिद्ध करते. माया न मानता नाही सुद्धा अजातवाद काय होतं सिद्ध होत. माया मानण्याची काही गरज नाही. हो सगळा कोण आहे परमात्मा. परमात्मा. ते उपरीकर शास्त्री वगैरे त्याच्यातले त्यावेळेला ही बरीच मंडळी पंढरपूरला होते ना दारोकर शास्त्री वगैरे. हो मग त्यांच्या पांडुरंग शास्त्री शर्मा काशीहून चांगले शिकून आलेले. लक्ष्मण शास्त्री दरवडीच्याकडे शिकले होते. आता गणेश्वर शास्त्री आहे ना राजेश्वर शास्त्रीचा मुलगा आजोबा राजेश्वर शास्त्रीचा बाप लक्ष्मण शास्त्री त्यांच्यावर शिकले पांडुरंग महाराज शर्मा. बापरे लय विद्वान होते मग पांडुरंग महाराज. चांगदेव पासष्टीची एक होय संस्कृतात केली पांडुरंग महाराजांनी. हो पांडुरंग शास्त्री शर्मा ही पदवी होती त्याला. जी पांडुरंग शास्त्री शर्मा ही पदवी. बर त्याची कुलकर्णी होती. बर शर्मा पदवी. बापरे पंढरपूरच्या सगळ्या विद्वानाची भांडले पांडुरंग बाबा. पांडुरंग शास्त्री भांडले सगळ्यांशी. भांडले म्हणजे सिद्ध करून दाखवला. असं का? शांताराम गुरुजी आणि भाऊसाहेब पांडुरंग शास्त्री शर्माकडे जायचे तरुणीला. त्यांच्याकडे अमृतानुभव ऐकले.
मामांच्या अमृतानुभव सुप्रभाने गेलं त्याच्यात ते बिलासाची मांडणी आहे. सुपडू महाराज असं अमृतानुभव. बरोबर. चित्तचा विलास नाही, शक्यता थोडंच नाही करायचं. चिदयेव असा विग्रह करा. चित म्हणजे सर्व कोण? परमात्मा. सर्वच परमात्मा, सगळ्यात परमात्मा. चित्तचा विलास नाही म्हणा. नाही चित्तचा केला तर महिन्यानंतर द्वैत आलं. द्वैत आलं. वा. जोग महाराजांचं हेच मत असं महाराजांनी त्याची. पांडुरंग शास्त्रींचं मत जरा वेगळं पडायचं ना बाबा ह्या बाबतीत, आहे ना? नाही ते चितचा मानायचे का चिद येव मानायचे? येवकार पांडुरंग शास्त्री. येवकार म्हणजे चित म्हणजेच परमात्मा. आणि चितचा षष्टी तत्पुरुष. षष्टी तत्पुरुष झाला. राजाचा राज. हो द्वैत झालं मग. पांडुरंग शास्त्रींचं मत असं एकतर्फी होतं असं म्हणतात. असं ना. मामाने लिहिलं होतं. जोग महाराज चरित्रात आहे. जोग महाराजांना अमृतानुभवाचा अनुभव असं अर्थ करायचं होतं, म्हणजे असंच केलंय येव. पण पांडुरंग बाबा शास्त्रीचे जोग महाराज शिष्यच होते ना ते, त्यांच्यामुळे ते समाजात गफलत निर्माण झाली म्हणून असं लिहिले मामाने वाक्य. जोग महाराज चरित्र आहे वाक्य. धारुरकर शास्त्री होते. धारुरकर शास्त्री पंढरपूरला चातुर्मासात. पण त्याने ते सांगितलं की देव बाटला म्हणे. घड्याच्यामध्ये त्यांनी प्रतिमा आणली होती तिथे. ते घड्याचं पाणी दर्शन करायचं. जी बाबा. म्हणजे बाटल्यामुळं म्हणजे हरिजन लोक गेल्यामुळं का? म्हणजे हा मग तेच ना मग. असं का? हा म्हणजे पूर्वी हरिजन लोक जाऊ देत नव्हते बाबा जाऊ गाभाऱ्यामध्ये. असं श्यामची आई कोणी पुस्तक लिहिलं? साने गुरुजी. साने गुरुजी. त्यांनी आंदोलन केलं होतं हरिजनाला प्रवेश मिळू द्या म्हणून. हरिजनाला काय देऊळ मोकळं करा, हरिजनाकरता देऊळ मोकळं करा, त्याच्याकरता आंदोलन केलं. मग सरकारला ते देऊळ मोकळं करावं लागलं. मग त्याच्यामध्ये बरेच हे होते कट्टर सनाती लोक. खूप झालं होतं त्यावेळेला. प्रकरण मोठं प्रकरण झालं होतं त्यावेळेला. खूप प्रकरण झालं होतं. फक्त काय त्याच्यात एक मामाच निघाले. हा मामा राहायचे फक्त. मामा म्हणे माझ्या मागं हजारो लाखो समाज म्हणे, मी गेल्याशिवाय राहणार नाही. पण मामाने एवढं मामाकडे आले होते, पण मामाने नाही काढला त्यात. माझ्या मागं मामाने सांगितलं ना दर्शनाहून ते काय नाही. मी काय म्हणणार, जोग महाराज असते तर गेल्याशिवाय राहिले नाही. मामाने सांगितलं मी काय करणार. ते श्रीगोंद्याचे महापुरुष तळे म्हटलं महापुरुष थांबले. तात्यासाहेबांना घेऊन गेले महापुरुष. सगळे होते. वासकर, देवकर, अफगाण, तबकर सगळे. आंबळनेरकर पूर्ण काय झाले. मग काही दिवस गेले आणि काही दिवस शेवटी सगळे झाले. आता संपलं झालं. सगळे जायला लागले. आता ती खोलीकडे वार आलता का? काशीला पण तसंच झालं ना. काशीकडूनच आला होता प्रचार. काशीवरच प्रचार आला होता. ते नवीन मंदिर करपात्री महाराज गेले नाही शेवटपर्यंत. विश्वनाथाच्या मंदिरात करपात्रीजी महाराज गेले नाही. नवीन मंदिर बांधलं ते अजून नवीन कट्टर सनातनी. आणि अजून मी एक दोन आहेत जात नाही अजून. मला पाहतात ते जात नाही. फक्त प्रदक्षिणा करतात. फक्त काशीला फक्त आठली प्रदक्षिणा करतात. रावळाला नाही करीत. आपल्याला संतवाणी प्रमाण आहे ना. आपल्याला संतवाणी प्रमाण आहे ना. हा संत असं नाही गडला नाही बसविला पुण्याला का आला भेटा हे काय बसवलेलं आहे का? नाही. संतांनी प्रमाण आहे ना. गंगेला कुठं विठाळ असतो का? अग्नीला कुठं विठाळ, जमिनीला कुठं विठाळ, जमिनीवरून सगळे गंगा विठाळ घालती
विटा घालवते. आता जमिनीवरून कोण जात नाही, सगळेच जातात. विटा जमिनीला आपण जात नाही, पण विटा नाही, व्यापकात विटाळ नसतं, देव व्यापक असल्यामुळे त्याच्यात काय विटाळ. लय मोठं प्रकरण वाढवते देवाला. रस्त्यावरून प्रेत नेलं, जी बाबा रस्त्यावरून प्रेत नेलं, मग रस्ता विटाळ नाही विटाळ. बरं ते गंगेत नेऊन बुडवलं, कुठं गंगेत नेऊन बुडवलं. आता पाण्याला विटाळ लागला, नाही विटाळ. गंगेला कोणताच विचार नाही. गंगेला गंगा विचार घालती घालती सगळी. संतवाणी सगळ्यात प्रमाण आहे, संतवाणी सगळ्यात प्रमाण आहे. हा संतवाणी तस्मात् शास्त्रम प्रमाण. कोणाला आलं, कोणी पाठवलं?